नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री ॲपवरती नवीन कोर्स लॉन्च झालेला आहे फॉर महाराष्ट्र सेट 2021 पेपर 2 केमिकल सायन्सेससाठी. ओके, तर या कोर्समध्ये आम्ही एंटायर सिलेबस व्हिडिओज बनवणार आहोत फॉर महाराष्ट्र सेट फॉर फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, ॲनालिटिकल असाइनमेंट्स भेटणार आहेत प्रत्येक चॅप्टर नंतर आणि त्याचसोबत त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स. देर विल बी 3 प्रॅक्टिस मॉक टेस्ट आणि ह्या प्रॅक्टिस मॉक टेस्ट मध्ये एंटायर सिलेबस कव्हर केलं जाणार आहे सो दॅट प्रॉपर प्रॅक्टिस व्हावी तुमची. डाऊट सॉल्विंग, ओके, कुठलाही जर तुम्हाला डाऊट असेल एंटायर सिलेबस मध्ये तर तुम्ही विचारू शकता, as well as previous year paper solutions. This entire course fees is just 2,999 आणि त्यामध्ये आम्ही पेपर 1 as well as पेपर 2, पेपर 2 तर असणारच आहे, त्यासोबत आम्ही पेपर 1 सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, त्याचे नोट्स आणि व्हिडिओज, ओके, इन इंग्लिश आणि मराठी, राईट. सो हा खूपच कोर्स बेनिफिशियल असेल आणि एवढीच फीस भरायची आहे तुम्हाला, काही एक्स्ट्रा चार्जेस नाही आहे. ओके, तर तुम्हाला अजून डाऊट्स असतील तर थंबनेल वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो आज आपण लास्ट पार्ट बघत आहोत बायो इनऑर्गॅनिकचा. वी विल स्टार्ट विथ विटामिन B12. आता विटामिन B12 काय आहे? ओके, विटामिन B12 बेसिकली काही पेशंट्स असतात, ओके, हा तसं तर बॉडीमध्येच प्रोड्यूस होतो, एक प्रोटीन आहे हा जो बॉडीमध्येच प्रोड्यूस होतो, पण बरेच जे अनिमियाचे पेशंट्स असतात ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमी असते, राईट, त्यांना डॉक्टर्स विटामिन B12 खायला देतात, राईट. सो हे हा विटामिन B12 चे टॅबलेट्स असतात, राईट, जे डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात. तर काय आहे हा विटामिन B12 आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि काय त्याचं एवढे इम्पॉर्टन्स आहे ते आपण बघणार आहोत. विटामिन B12 चा स्ट्रक्चर स्टुडंट्स असा असतो, जसा आपला हिमोग्लोबिनचा स्ट्रक्चर कसा होता, फक्त इथे कोबाल्ट आहे, तिथे काय होता Fe. ओके, इथे कोबाल्ट आहे. कोबाल्ट कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो? 3. ओके, +3. आणि कसा असतो? लो स्पिन. कसा असतो? लो स्पिन. ओके, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सेकंड, आपण इथे बघू शकता की जे आपलं हे होतं, काय म्हणतात त्याला, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचा स्ट्रक्चर कसा होता? नायट्रोजन असे पोरफायरिंग रिंग्स होते, ओके, असे इथे असे 4 पायरोलचे रिंग्स होते, ठीक आहे, इथे पण पायरोल होते, इथे पण पायरोल, आणि या दोन्हीला अटॅच करून असे असायचे, राईट, असे रिंग्स असायचे, असे असे, ओके, मी असं रफ स्ट्रक्चर बनवलाय, असं होतं काहीतरी, राईट. असे इथे असे स्ट्रक्चर्स तुम्ही बघू शकता. पण इथे तुम्ही बघाल की हा जो स्ट्रक्चर होता, ओके, CH डबल बॉन्ड, इथे काय आहे, इथे तो तसा स्ट्रक्चर स्ट्रेट आहे, राईट. तर ही जी रिंग आहे, ही जी रिंग आहे ती जी आपली जी पोरफायरिन रिंग होती त्याच्यापेक्षा थोडी कमी अनसॅच्युरेटेड आहे, थोडी कमी अनसॅच्युरेटेड आहे ना. इथे जास्त डबल बॉन्ड होते, इथे इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, इथे इथे काय, इथे आहे सेम तसं स्ट्रक्चर, इथे पण डबल बॉन्ड आहे, इथे पण डबल बॉन्ड आहे, पण इथे कशी सरळ रिंग आहे. मग हा जो स्ट्रक्चर काय आहे, हा थोडा काय आहे, लेस अनसॅच्युरेटेड, आणि लेस अनसॅच्युरेटेड ऍज वेल एज लेस सिमेट्रिक. कारण इथे कसं एक प्रॉपर असं सिमेट्रिक स्ट्रक्चर होत होतं ना. तुम्ही तुमच्या समोर पोरफायरिंगचं स्ट्रक्चर घेऊन बसा म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, मी हा थोडा रफ स्ट्रक्चर ड्रॉ केलाय. तुम्ही काय करा, जे आपण हिमोग्लोबिन स्टडी केलाय त्याच्यामध्ये जो स्ट्रक्चर होता तो घेऊन बसा म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय बोलते. लेस अनसॅच्युरेटेड म्हणजे एक डबल बॉन्ड इथे कमी आहे आणि त्यामुळे काय ती रिंग थोडी कमी सिमेट्रिक वाटते. कळालं? या रिंगला काय म्हणतात? या रिंगला म्हणतात कोरिन रिंग. या रिंगला काय म्हणतात? कोरिन. जसं इथे काय बोलत होतो आपण, पॉर्फिन किंवा पोरफायरिन बोलत होतो इथे, राईट. इथे काय म्हणतात? कोरिन म्हणतात त्या रिंगला, राईट. कोबाल्ट किती ऑक्सिडेशन स्टेट मध्ये? +3 आणि लो स्पिन. तर +3 आणि लो स्पिन मध्ये असल्यामुळे हा काय झालाय, हा डायमॅग्नेटिक नेचर मध्ये. ओके, ह्याचा कलर काय असतो? या कॉम्प्लेक्सचा कलर असतो
ब्राऊन. ओके, या कॉम्प्लेक्सचा कलर असतो, सॉरी ह्या कॉम्प्लेक्सचा कलर असतो रेड. ओके, रेड. आता हा कलर का आला तुम्ही सांगा, हा कलर का आला असेल? हा कलर आला बिकॉज ऑफ इंट्रालिगॅन्ड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन्स. हा कलर का आला? इंट्रालिगॅन्ड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन्स. समजलं की नाही? त्यामुळेच आला ना हा कलर, कारण इथे पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन होऊ शकतात. इथे पाय बॉन्ड आहे, जसं आपण हिमोग्लोबिन मध्ये कलर केलेलं ना, की हिमोग्लोबिनचा कलर का रेड असतो, तिथे पण इंट्रालिगेंट ट्रान्झिशन होतात, तिथे पण इंट्रालिगेंट ट्रान्झिशन. तर हे प्रश्न विचारू शकतात एक्झाम मध्ये. ओके, जे जे मी पॉइंट्स स्टुडंट्स तुम्हाला सांगते ते तुम्ही नोट डाऊन करत जा. ठीक आहे, कधी कधी मी लिहत नाही ते, पण मी डिक्टेट करते, सांगते, तेव्हा तुम्ही काय करायचं, नोट डाऊन करायचं. राईट, म्हणून लेक्चर ऐकताना एकदम लक्षपूर्वक लेक्चर ऐकत जा. ओके, हा झाला याचा फर्स्ट पॉइंट. आता आपण जरा स्ट्रक्चर बघूया. तुम्ही बघू शकता इथे जी 5th पोझिशन आहे तिथे काय एक आर ग्रुप आहे, आणि जो 6th पोझिशन आहे तिथे हा एक असा मोठा ग्रुप आहे. ठीक आहे, सो जी 5th पोझिशन आहे तो आर दोन प्रकारचा असू शकतो. एक हा एवढा मोठा ग्रुप असू शकतो आरच्या जागी, किंवा हा असू शकतो. तर जेव्हा हा असा एवढा मोठा ग्रुप असेल आरच्या जागी, तर तेव्हा नाव काय असणार विटामिन B12चं? तेव्हा त्याचं नाव काय असणार? त्याचं नाव असणार कोएन्झाईम. तेव्हा त्याचं नाव असणार कोएन्झाईम B12. ओके, 5' ॲडिनो डिऑक्सी ॲडिनोसिल कोबालामाइन. ओके, डिऑक्सी ॲडिनोसिल कोबालामाइन. डिऑक्सी ॲडिनोसिल कोबालामाइन. ओके, आणि जेव्हा सायनाइड असणार तेव्हा नाव काय असणार? तेव्हा नाव असणार सायनो कोबालामाइन. ओके, आता हा कोएन्झाईम B12 काय आहे? तर काय आहे की आरच्या जागी जर हा ग्रुप असेल, बेसिकली हा कसा स्ट्रक्चर आहे, एटीपी सारखा. ओके, हा एक्झॅक्टली एटीपी नाहीये, हा ऍडिनोसिल ग्रुप आहे फक्त. ठीक आहे, ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेट्स येणार, पण हा काय फक्त ऍडिनोसिल ग्रुप आहे. ओके, विथ 1 ऑक्सिजन लेस, म्हणून याचं नाव आहे डिऑक्सी ऍडिनोसिल. ऍडिनोसिल आहे फक्त. ओके, सो जेव्हा कोबाल्ट सोबत एटीपी असतो तेव्हा त्याचं नाव काय असतं? कोएन्झाईम B12. ओके, कोएन्झाईम B12. आणि कोएन्झाईम B12 फर्स्ट नॅचरली ऑकरिंग ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे आपल्या बॉडीमध्ये. ओके, आपल्या बॉडीमध्ये सर्वात पहिला जो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड भेटला, ओके, तसं तर आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन पण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडच आहे. नाही, सॉरी, हिमोग्लोबिन नाही ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, कारण तिथे Fe आणि कार्बन मध्ये डायरेक्ट कुठलाच बॉन्ड नाहीये ना. Fe आणि 4 नायट्रोजन मध्ये बॉन्ड असतो, एक तर हिस्टिडीनचा नायट्रोजन आणि वरती ऑक्सिजन असतो, तसं असतं स्ट्रक्चर. पण इथे काय होतंय बघा, हा C जो आहे इथे बॉन्डिंग होते. इथे डॅश दिसते तुम्हाला. ओके, इथे जी ही डॅश दिसते, सो हा 5th ग्रुपला इथून बॉन्डिंग होते CH2 असं. मग कोबाल्ट आणि कार्बन मध्ये डायरेक्ट बॉन्ड झाला की नाही, आणि जेव्हा मेटल आणि कार्बन मध्ये डायरेक्ट बॉन्ड असतो तेव्हा त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. सो कोएन्झाईम B12 आपल्या बॉडीमध्ये असणारा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. असा प्रश्न पण येऊ शकतो एक्झाम मध्ये. ओके, सो तुम्हाला लक्षात ठेवायचं, त्याचं आन्सर काय? कोएन्झाईम B12. ओके, कोएन्झाईम B12 कसा बनतो? जेव्हा आपला हा विटामिन B12 आणि एटीपी मध्ये बॉन्डिंग होतं. ठीक आहे, 5th पोझिशन वरती हा ऍडिनोसिल ग्रुप येऊन बसतो तेव्हा. समजलं? आणि जेव्हा सायनाइड ग्रुप असेल आरच्या जागी तेव्हा त्याला काय म्हणणार? सायनो कोबालामाइन. ओके, आणि जर विदाउट सायनाइड ग्रुप असेल तर फक्त काय? कोबालामाइन. समजलं? सो दिस इज ऑल अबाउट दिस. ओके, आता इथे हे तुम्ही सर्व नोट डाऊन करून घ्या. मी हे इरेज करते. ओके, कारण आपल्याला दुसरे पॉइंट्स बघायचे. पॉज करा व्हिडिओ आणि नोट डाऊन करा. ओके.
आता नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत कोबाल्ट. आता आपल्याला माहिती आहे इथे कोबाल्ट कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, +3, +3 आणि लो स्पिन. ओके, आणि काय मी सांगितलेलं, इट इज डायमॅग्नेटिक इन नेचर. ओके, लो स्पिन मध्ये असल्यामुळे काय असतो तो डायमॅग्नेटिक, आणि कलर काय असतो त्याचा रेड. ओके, आता काय होतं, रिडक्शन होऊ शकतो, कोबाल्ट +3 मधून कोबाल्ट +2 मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, आता हे रिडक्शन कसं होतं, तर हे रिडक्शन बेसिकली हे जे रिडक्शन्स आहेत ते बेसिकली फेरिडॉक्झिन्स जे आपण स्टडी केले ना, फेरिडॉक्झिन्स आठवतं की नाही, ते हे रिडक्शन कॅरी आउट करतात, ते हा इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतात. सो कोबाल्ट +3 कशामध्ये कन्वर्ट होतो, कोबाल्ट +2. आणि जसा हा कोबाल्ट +2 मध्ये कन्वर्ट होतो, जसा हा कोबाल्ट +2 मध्ये कन्वर्ट होतो, ओके, म्हणजे जेव्हा इथे +2 असतो तेव्हा या स्ट्रक्चरचं नाव काय होऊन जातं, इथे काय होतं, हा विटॅमिन B12, राईट. इथे काय होऊन जातो, हा विटॅमिन B12R. कळलं, आरचा अर्थ काय, रिड्युस्ड, म्हणजे +3 मधून कशात आलाय, +2 मध्ये. आणि जसा हा +2 मध्ये होऊन जातो तसा काय होऊन जातो, हा पॅरामॅग्नेटिक. ओके, +2 मध्ये गेल्यानंतर पॅरामॅग्नेटिक होऊन जातो, आणि याचा कलर काय होऊन जातो, ब्राऊन. ओके, समजला. हा रेड कलर स्टुडंट्स कशामुळे असतो, हा रेड कलर आपण केलेला ना हिमोग्लोबिन मायोग्लोबिन मध्ये, कुठला कलर, बिकॉज ऑफ इंट्रालिगँड, बिकॉज ऑफ इंट्रालिगँड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन्स. ओके, बिकॉज ऑफ इंट्रालिगँड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन्स. जेव्हा अजून एक इलेक्ट्रॉननी जेव्हा हा रिड्यूस होतो तेव्हा हा कुठल्या स्टेट मध्ये जातो, +1 स्टेट मध्ये जातो. ठीक आहे, +1 मध्ये गेल्यानंतर ह्याचं नाव काय होऊन जातं, विटॅमिन B12S. एस म्हणजे काय, सुपर रिड्युस्ड. ओके, तेव्हा पण कुठला काय कसं असतो, हा पॅरामॅग्नेटिक असतो. ओके, पॅरामॅग्नेटिक, आणि आता याचा कलर काय होऊन जातो, ग्रीन कलर. कळालं. सो हे पण प्रश्न येऊ शकतात, कुठला डायमॅग्नेटिक आहे, कुठला पॅरामॅग्नेटिक आहे. समजलं, राईट. ओके, आणि हा पॅरामॅग्नेटिक असल्यामुळे हे कंपाऊंड्स कसे असणार, EPR ऍक्टिव्ह असणार. हे EPR मी तुम्हाला शिकवलं, EPR ऍक्टिव्ह काय असतं ते. ओके, अनपेड इलेक्ट्रॉन मुळे काय होतं, इलेक्ट्रॉन रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी शो करतं, राईट. EPR ऍक्टिव्ह असतात हे मॉलिक्युल्स. आता याचं फंक्शन काय असतं विटॅमिन B12चं, किंवा विटॅमिन B12 पेक्षा जो आपला कोएन्झाइम B12 होता. ओके, कोएन्झाइम B12 त्याचं फंक्शन काय असतं, त्याचे 3 फंक्शन्स असतात. पहिलं फंक्शन म्हणजे 1-2 रिअरेंजमेंट दाखवतो तो. 1-2 रिअरेंजमेंट म्हणजे काय, समजा एक असा ग्रुप असेल, इथे X असेल आणि इथे H असेल. ठीक आहे, तर काय करणार, इथे H ला टाकणार आणि इथे X ला टाकणार. ओके, काय झालं, 1 आणि 2, तर हा X इथे गेला, हा H इथे आला, तर रिअरेंजमेंट सारखं झालं ना, त्याला म्हणतात 1-2 रिअरेंजमेंट. तर आपल्या बॉडीमध्ये जर कुठल्या रिॲक्शन मध्ये 1-2 रिअरेंजमेंट व्हायचे असतील तर तेव्हा कोएन्झाइम B12 पार्टिसिपेट करतो. लक्षात ठेवा, कोएन्झाइम B12. ओके, कोएन्झाइम B12 केव्हा असतो, जेव्हा आरच्या जागी ऍडेनोसिल ग्रुप असतो तेव्हा. सेकंड फंक्शन असतं ह्याचं, जे सेकंडरी अल्कोहॉल्स असतात. ओके, सेकंडरी अल्कोहॉल्स असतात, त्याला अल्केन्स मध्ये कन्वर्ट करायचं. सेकंडरी अल्कोहॉलला कशामध्ये कन्वर्ट करायचं, अल्केन्स मध्ये. ओके, आणि थर्ड फंक्शन काय असतो, थर्ड फंक्शन असतं RNA can also be reduced into DNA. RNA can also be reduced into DNA. ओके, समजलं. सो बेसिकली जे सेकंडरी अल्कोहॉल्स अल्केन्स मध्ये होतात ना, ते बेसिकली ह्या रिएक्शन मध्ये होतात जेव्हा RNA DNA मध्ये रिड्यूस होतो. ओके, ते कसं होतं, काय होतं ते आपल्याला नाही समजून घ्यायचं, आपल्याला फक्त एक ब्रीफ आयडिया असली पाहिजे की त्याचं फंक्शन काय असतं. ओके, इन केस विचारलं तर, राईट. समजलं. बेसिकली या ह्याच्यातून
हेच ऑक्सिडेशन स्टेट्स वरूनच प्रश्न येतात आणि कोरियन रिंग कशी असते, काय असते त्याच्यावरूनच प्रश्न येतात. ठीक आहे, किती जास्त सॅच्युरेटेड असते का पोर्फायरिन पेक्षा, कमी असते का, असे कंपॅरिझनचे प्रश्न येऊ शकतात किंवा यामध्ये प्रश्न येऊ शकतात की विटॅमिन B12 मध्ये कोबाल्टचं ऑक्सिडेशन काय आहे, विटॅमिन B12 आर मध्ये कोबाल्टचं ऑक्सिडेशन काय, विटॅमिन B12S मध्ये काय ऑक्सिडेशन स्टेट आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे फोटोसिंथेसिस. ओके, हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या चॅप्टरचा, फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिस खूप वास्ट आहे, तर मी जेवढं शिकवते तेवढंच तुम्ही करून जा. ओके, कारण या चॅप्टर मध्ये बरेच प्रश्न येण्याची शक्यता आहे. सो आपण जेवढं पॉसिबल आहे मी तेवढं तुम्हाला सोपं करून हे करते, कारण तुम्हाला तेवढं लक्षात पण राहायला पाहिजे की कॉम्प्लिकेटेड जर गोष्टी सांगितल्या तर तेवढं लक्षातही नाही राहणार, राईट. सो मी जेवढं होऊ शकतं तेवढं सिम्प्लिफाय केलाय हा लेसन. सो फोटोसिंथेसिस मध्ये आपल्याला माहिती आहे, फोटोसिंथेसिस आपण स्टडी केलं काय असतं. रिॲक्शन बेसिकली कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, क्लोरोफिल gives ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. हे रिॲक्शन आपण लहानपणापासून स्टडी करतोय. कळालं की कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर सनलाइट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्स मध्ये ग्लुकोज आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. हा ग्लुकोज काय आहे, बेसिकली एनर्जी आहे प्लांटची. ओके, जी कशाच्या फॉर्म मध्ये स्टोर होते, ATP है ना. काल आपण रिॲक्शन्स बघितले ना, सोडियम पोटॅशियम पंप मध्ये ATP किती महत्वाचा होता, राईट. तो तर आपल्या बॉडीमध्येच बनतो, राईट. पण प्लांट्स मध्ये पण ATP ची गरज असते. तर प्लांट्स मध्ये ATP या ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये स्टोर्ड असतो. ठीक आहे, आणि काय रिलीज करतो, ऑक्सिजन रिलीज करतो. म्हणून सांगितलं जातं की प्लांट्स लावले पाहिजे. तर हा प्रोसेस एक्झॅक्टली कसा होतो प्लांट्स मध्ये ते आपण स्टडी करणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये. ओके, केमिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर सर्वात पहिलं हा क्लोरोफिल काय आहे. क्लोरोफिल आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की क्लोरोफिल काय असतो, एक ग्रीन कलरचा पिगमेंट असतो जो लीव्स मध्ये प्रेझेंट असतो, त्यामुळेच लीव्सला कुठला कलर येतो, ग्रीन कलर. कशामुळे, ह्या क्लोरोफिलमुळे. ठीक आहे, क्लोरोफिल काय, क्लोरोफिल बेसिकली कशामध्ये प्रेझेंट असतो, क्लोरोप्लास्ट. लीफ मध्ये जे सेल्स असतात, ओके, त्या सेलच्या आतमध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा एक सेल ऑर्गनल आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो. ठीक आहे, तर ह्या क्लोरोफिलचा स्ट्रक्चर कसा असतो, तर ह्या क्लोरोफिलचा स्ट्रक्चर कसा असतो, हा असा. ओके, हा कोणाचा स्ट्रक्चर आहे, क्लोरोफिलचा. इथे काय दिसतंय तुम्हाला, मॅग्नेशियम. इथे तुम्हाला हे पण कुठला आपल्या पोरफायरिंग रिंग सारखंच दिसतंय, पण इथे काय आहे, एका गोष्टीची कमी आहे. इथे पण बघा, इथे असा ब्रिज आहे, इथे असा ब्रिज आहे, इथे काय असं सरळ आहे. ठीक आहे, असा ब्रिज नाहीये, इथे असं सरळ आहे. ठीक आहे, तर हा एक फक्त फरक आहे, आणि इथे पण ब्रिज आहे. तर इथे काय आहे, इथे फक्त एक C ची कमी आहे, एक कार्बनची कमी आहे. दिसतंय तुम्हाला, इथे फक्त एका कार्बनची कमी आहे. इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे एका कार्बनची कमी आहे. मग हा पण काय, आपल्या पॉर्फिन जी रिंग होती आपली हिमोग्लोबिन मध्ये, त्याच्यापेक्षा थोडा कमी सिमेट्रिक आहे. ठीक आहे, कळालं. येस, इथे मेटल कुठला असतो, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन काय, स्टेट काय असतं याच्यामध्ये, +2. कळालं. इथे आरच्या बेसिस वरती, इथे जो हा आर ग्रुप आहे, इथे सेकंड पायरोल वरती जो आर सबस्टिट्युएंट आहे, जर तो आर CH3 असेल, जर या आरच्या जागी CH3 असेल, तर तो काय होणार, क्लोरोफिल A. त्याला काय म्हणणार आपण, क्लोरोफिल A. आणि जर आरच्या जागी CHO ग्रुप असेल, अल्डिहायडिक ग्रुप असेल, तर तो काय होणार, क्लोरोफिल B. ठीक आहे, तर क्लोरोफिल दोन प्रकारचे असतात, क्लोरोफिल A आणि क्लोरोफिल B. ओके, समजलं. आणि स्ट्रक्चर आणि मेटल समजला कसा असतो, काय असतो. येस, सो हा होता याचा बेसिक स्ट्रक्चर. ओके, ह्याचा पण का, ह्याच्यामध्ये हा ग्रीन कलरचा का दिसतो, कारण हा कुठली लाईट ऍब्झॉर्ब करत असणार, रेड लाईट. मी तुम्हाला सांगितलेलं ना की जे पिगमेंट्स रेड लाईट ऍब्झॉर्ब करतात तेच ग्रीन लाईट ट्रान्समिट करू शकतात, है ना. ऍब्झॉर्ब्ड लाईट आणि ट्रान्समिटेड लाईट काय असतात, कॉम्प्लिमेंटरी कलर्स असतात. तर हा
कशामुळे दिसतो? बिकॉज ऑफ इंट्रालिगँड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन. जिथे जिथे तुम्हाला पॉर्फिन रिंग सारखे स्ट्रक्चर्स दिसतील तिथे हाच आन्सर येणार, इंट्रालिगँड पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन. आणि ह्या रिंगला काय म्हणतात? ह्या रिंगला म्हणतात क्लोरीन रिंग. ह्या रिंगला काय म्हणतात? क्लोरीन. तिथे काय होतं? कोरीन. ह्याला काय म्हणतात? क्लोरीन रिंग. ओके, ही जी रिंग आहे ही, जसे पोर्फायरिन होती कशामध्ये? हिमोग्लोबिन मध्ये. कोरीन कशामध्ये होती? विटामिन B12 मध्ये. आणि क्लोरोफिल मध्ये कुठली रिंग आहे? क्लोरीन रिंग. ओके, जेव्हा इथे कसं सिंगल फक्त डबल बॉन्ड असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? क्लोरीन रिंग. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता कसं, आता इथे बघा बेसिकली काय होतंय, हे रिॲक्शन जर आपण बघून घेऊया. हे रिॲक्शन बघा, कार्बन डायऑक्साईडचं काय होतं स्टुडंट्स? इथे बेसिकली रिडक्शन होतं. जर तुम्ही बघू शकाल तर कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन आहे आणि वॉटरचं काय आहे? ऑक्सिडेशन. ओके, सो एक रिडक्शन आणि एक ऑक्सिडेशन. तर बेसिकली एक रिडॉक्स रिॲक्शन आहे फोटोसिंथेसिस. तर हे कसं होतं रिॲक्शन ते आपण स्टडी करूया. तर ह्याच्यामध्ये ना स्टुडंट्स दोन फोटो सिस्टम्स असतात. तुम्ही इथे बघू शकाल फोटो सिस्टम 1 आणि फोटो सिस्टम 2. तर हे फोटो सिस्टम्स बेसिकली काय असतात? तर फोटो सिस्टम्स मध्ये काय असतात? सर्व अँटिना पिगमेंट्स असतात. अँटिना पिगमेंट्स. आता हे अँटिना पिगमेंट्स काय आहेत? अँटिना या शब्दाचा अर्थ काय? ओके, हे अँटिना पिगमेंट्स मिळून फोटो सिस्टम्स बनवतात. आता हा अँटिना काय आहे? आता नावातूनच समजतं. अँटिना म्हणजे काय? आपल्या घरी टीव्हीचा अँटिना असतो. तो काय करतो? सर्व रेडिएशन जे असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, ओके, जे पण रेडिओचे किंवा टीव्हीचे जेवढे पण सिग्नल्स असतात ते काय करतो? कलेक्ट करतो. तसंच आपल्या फोटो सिस्टम्स मध्ये पण आपलं म्हणजे प्लांट्सचे, ओके, सो प्लांट्सच्या फोटो सिस्टम्स मध्ये अँटिना पिगमेंट्स असतात. हे अँटिना पिगमेंट्स काय कलेक्ट करत असतील? ऑब्व्हियसली सनलाइट. ओके, तर सनलाइट कोण कलेक्ट करतं? आताच आपण स्टडी केलं ना, क्लोरोफिल. क्लोरोफिलचं काम काय आहे? सनलाइट कलेक्ट करणं, है ना, कारण फोटोसिंथेसिस साठी सनलाइट लागते. क्लोरोफिल असतात, परत वेगवेगळे कॅरोटिनॉइड्स असतात. ओके, कॅरोटिनॉइड्स असे बरेचसे पिगमेंट्स असतात, ठीक आहे, जे लाईट कलेक्ट करतात, सनलाइट कलेक्ट करतात. ओके, आणि ते स्टोअर करून कशामध्ये ठेवतात? फोटो सिस्टम मध्ये. ठीक आहे, तसे दोन फोटो सिस्टम्स असतात, फोटो सिस्टम 1 आणि फोटो सिस्टम 2. समजलं? सो बेसिकली फोटो सिस्टम 1 मध्ये काय आहे? क्लोरोफिल. फोटो सिस्टम 1 ज्याला P680 म्हणतात. 680 म्हणजे बेसिकली 680 काय आहे? नॅनोमीटर्स आहे. कुठल्या वेव्हलेंथची लाईट ऍब्झॉर्ब करतं फोटो सिस्टम. सो फोटो सिस्टम 2 680 नॅनोमीटरची लाईट ऍब्झॉर्ब करतं आणि फोटो सिस्टम 1 700 नॅनोमीटरची लाईट करतं. ठीक आहे, फोटो सिस्टम 2 मध्ये क्लोरोफिल A2 प्रेझेंट असतो, फोटो सिस्टम 1 मध्ये क्लोरोफिल A1 आहे. ओके, तर तुम्हाला हा प्रोसेस कोणच विचारणार नाही. ठीक आहे, हे मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी सांगते. बेसिकली जास्त करून क्वेश्चन्स या पार्ट मधून येतात. ठीक आहे, या पार्ट मधून. मी ह्या पार्ट मधून अजूनपर्यंत तरी क्वेश्चन नाही बघितल्या, आणि असेल तर आपण असाइनमेंट मध्ये ते नक्कीच कव्हर करणार आहोत, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. सो क्वेश्चन म्हणजे हा मी तुम्हाला प्रोसेस एक आयडिया असली पाहिजे की इन केस जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ऍटलिस्ट थोडं लक्षात असलं पाहिजे की हा हे असं कसं प्रोसेस होतं म्हणून. तर काय होतं स्टुडंट, सर्वात पहिली गोष्ट आपण इथे बघूया की फोटो सिस्टम 1 मध्ये फोटो सिस्टम 2 मध्ये पहिली काय असतं? फोटो सिस्टम जी 2 असते ती ग्राउंड स्टेट मध्ये असते. ठीक आहे, त्यानंतर ती कशामध्ये कन्वर्ट होते? एक्साइटेड स्टेट मध्ये. जसं सनलाइट फॉल होते ऑब्व्हियसली इट विल गेट कन्वर्टेड इनटू एक्साइटेड स्टेट. त्यानंतर हा जो प्रोसेस आहे तो इलेक्ट्रॉन ट्रान्समिशनचा प्रोसेस आहे. ठीक आहे, कारण इथे काय होतंय बेसिकली, इथे रिडक्शन होते, रिडक्शनसाठी इलेक्ट्रॉन लागणार. तर तो इलेक्ट्रॉन कुठून येणार? तर तो इलेक्ट्रॉन असा इथून येतो. सर्वात पहिला इट गोज टू पीएच, देन सायटोक्रोम बी, त्यानंतर PQ, त्यानंतर सायटोक्रोम BF कॉम्प्लेक्स, त्यानंतर PC. कळालं व्हॉट इज PC?
PC इज प्लास्टोसायनिन. ओके, सो प्लांट्स मध्ये प्लास्टोसायनिन असतं आणि बॅक्टेरियामध्ये अजुरिन असतं. प्लास्टोसायनिन आणि अजुरिन हे सर्व आपण स्टडी केलेलं आहे. ओके, प्रिव्हियस लेक्चर मध्ये. हा कसला प्रोसेस आहे? बेसिकली इलेक्ट्रॉन मुवमेंटचा प्रोसेस आहे, की आधी इलेक्ट्रॉन इथे असं 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 फ्लो होतं. ठीक आहे, त्यानंतर जातो क्लोरोफिल ए कडे. अगेन हा फोटोसिस्टम एक्साइट होतो. त्यानंतर फेरिडॉक्सिन बघा, FES प्रोटीन मी तुम्हाला सांगितलं ना, ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिएक्शन्स मध्ये यूज होतात. तर कुठल्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिएक्शन्स मध्ये? तर हा फोटोसिंथेसिसच्या. ठीक आहे, आणि त्यानंतर फायनली NADP कडे जातं. ओके, NADPH रिड्यूस होतं कशामध्ये? NADP मध्ये, आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साइड गेट्स कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. ओके, CH2O हे काय? ग्लुकोज आहे. आणि त्याच सोबत वॉटरचं ऑक्सिडेशन होतं. तर वॉटरचं ऑक्सिडेशन कोण करतं? OEC. OEC काय? ऑक्सिजन इव्हॉल्विंग क्लस्टर्स. ओके, ऑक्सिजन इव्हॉल्विंग क्लस्टर्स. ऑक्सिजन इव्हॉल्विंग क्लस्टर्स बेसिकली काय असतात? मॅग्नीज कंटेनिंग कंपाऊंड असतात. ओके, ह्यामध्ये मॅंगनीज ओके, तर काय होतं? वॉटर इथे काय होतं? ऑक्सिडाइज होतं इंटू ऑक्सिजन प्लस 4H प्लस, आणि हे ऑक्सिडाइज कोण करतं? ऑब्विसली मॅग्नीज+3. मॅग्नीज+3 कशामध्ये होतं? रिड्यूस होतो, आणि हा रिड्यूस होतो आणि वॉटरला काय करतो? ऑक्सिडाइज. ओके, सो मॅंगनीज+3 ऍक्ट्स एज अ ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, तो हे ह्याला म्हणतात ऑक्सिजन इव्हॉल्विंग क्लस्टर्स. ओके, राईट. सो दिस वॉज ऑल अबाउट फोटोसिंथेसिस, की कसं होतं, कुठला पिगमेंट आहे. तुम्हाला पिगमेंट माहिती असायला पाहिजे, हा क्लोरोफिल. ओके, आणि हा बेसिक आयडिया असली पाहिजे की कसं काय होतं. ओके, नेक्स्ट टॉपिक जो राहिला आहे, छोटासा टॉपिक आहे, फेरिटीन. ओके, नेक्स्ट टॉपिक इज फेरिटीन and transferrin. Now what is ferritin? हे दोन्ही पण प्रोटीन्स आहे. ठीक आहे, ट्रान्सफेरिन पण प्रोटीन आहे आणि फेरिटीन पण प्रोटीन आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की फेरिटीन नावातूनच समजतंय की फेरस रिलेटेड काहीतरी असणार. ठीक आहे, फेरस म्हणजे काय? आपला आयरन. ओके, सो आयरन आपल्या बॉडीमध्ये किती प्रमाणात लागतो तुम्हाला तर माहितीच आहे. हिमोग्लोबिन मध्ये आयरन, मायोग्लोबिन मध्ये आयरन, FES प्रोटीन्सचे आपण फेरेडॉक्सिन्स बघितले, तिथे आयरन. तर एवढा बॉडीमध्ये आयरन लागतो. तर आयरन स्टोअर करणं पण गरजेचं आहे की नाही ना? जसं का आपण किचन मध्ये सर्व धान्य आपलं बेसिकली स्टोअर करून ठेवतो, तसंच आपल्या बॉडीचं आयरन साठी किचन काय असतं? फेरिटीन. ओके, तर बेसिकली फेरिटीन काय करतं? आयरन स्टोअर करतं. काय करतं फेरिटीन? आयरन स्टोअर करतं. ओके, आयरन स्टोरेज. ओके, तर हा कसा असतो फेरिटीन? बेसिकली एक असा सर्क्युलर शेप मध्ये असतो. ओके, त्याच्या सेंटर मध्ये कोर असतो. ओके, कोर असतो, सेंटरला कोर म्हणतात, आणि ह्याच्या आतमध्ये किती फेरिटीन स्टोर्ड असतात? 4500. ओके, एक मिनिट, लेट मी चेक. 4000, येस, 4500. ओके, नॉट 45,000, 4500. ओके, 4500 आयरन मॉलिक्युल स्टोर असतात. ओके, एका फेरिटीन मध्ये. पण हे आयरन कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतात? +3. कळालं? +3 फॉर्म मध्ये हा स्टोर्ड असतो. ओके, पण आपण जो ऍब्झॉर्ब करतो ना आयरन फूड मधून,
ऑब्व्हियसली हे आपल्या बॉडीमध्ये आयरन कुठून जातो? आपण जे जेवतो त्याच्यातून जातो ना. आपण लिफी व्हेजिटेबल्स वगैरे खातो त्यामध्ये आयरनचं प्रमाण खूप असतं. तो जो आपण आयरन ऍब्झॉर्ब करतो तो असतो +3 +2 मध्ये. ओके. आणि जो फेरिटिनच्या आतमध्ये जो स्टोअर असतो आयरन, म्हणजे जो आपल्या बॉडीला लागणारा जो फॉर्म आहे तो काय आहे +3. तर हे +2 मधून +3 मध्ये कसं कन्व्हर्जन होत असेल? तर आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपण स्टमक मध्ये जे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात है ना, जे आपल्या पचन क्रियेसाठी हेल्प करतात, डायजेशनसाठी हेल्प करतात, तर ते डायजेस्टिव्ह ज्युसेस काय करतात +2 ला +3 मध्ये कन्वर्ट करतात. ओके. पण आता ह्याला घेऊन कोण जाणार फेरिटिन पर्यंत? तर कोण घेऊन जातं? ट्रान्सफेरिन घेऊन जातं. ट्रान्सफेरिन ही प्रोटीन जी आहे ती आयरनला स्टमक पासून ब्लड स्ट्रीम पर्यंत घेऊन जाते. ओके. तो कुठल्या फॉर्म मध्ये ती घेऊन जाते? +3 फॉर्म मध्ये घेऊन जाते. ओके. आणि त्यानंतर फेरिटिन मध्ये ती +3 फॉर्म मध्ये प्रेझेंट असते. कळालं? सो हे तुम्हाला एक छोटी आयडिया असली पाहिजे म्हणून मी सांगितलं. ओके. यावरून अजूनपर्यंत प्रश्न नाही बघितलेत. ओके. समजलं कसं प्रोसेस होतं ते? हे कोण कन्वर्ट करते माहिती असलं पाहिजे. डायजेस्टिव्ह ज्युसेस. ओके. डायजेस्टिव्ह ज्युसेस, राईट. आणि जे बॅक्टेरियाज असतात ना स्टुडंट्स, त्यामध्ये फेरिटिन आणि ट्रान्सफेरिन नसतं, त्यामध्ये असतात सिडॅरोफोर्स. ओके. त्यामध्ये असतात सिडॅरोफोर्स. सिडॅरोफोर्स कुठे असतात? बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात. त्यांचं पण काम हेच असतं आयरन स्टोअर करणं. पण त्यामध्ये असे 2 नसतात फेरिटिन आणि ट्रान्सफेरिन, त्यामध्ये एकच हा सिडॅरोफोर्सच असतात, जे ट्रान्सफर करायचं पण काम करतं आणि स्टोअर करायचं पण काम करतं. ओके. कारण आपल्याला माहितीये बॅक्टेरियाज वगैरे ते काय व्हेरी लेस डेव्हलप्ड ॲनिमल्स आहेत ना. ओके. सो हा प्रश्न CSIR नेट मध्ये आलेला. CSIR नेट मध्ये आलेला, मला वाटतं 2018 मध्ये आलेला, की सिडॅरोफोर्स मध्ये कुठला एलिमेंट प्रेझेंट असतो? ओके. तर कुठला एलिमेंट प्रेझेंट असतो? ऑब्व्हियसली आयरन, कारण तो आयरन स्टोअर करतो. ओके. सो असे क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे. फार म्हणजे जे टॉपिक्स आपण मोस्टली नेग्लेक्ट करतो, आता बरेचशी मुलं फक्त फेरिटिन आणि ट्रान्सफेरिनच स्टडी करून जातात, सिडॅरोफोर्स कडे जास्त लक्ष जात नाही. ओके. पण असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. सो दॅट वॉज ऑल फॉर टुडेज. अशा प्रकारे आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे बायोऑर्गॅनिक. आणि जर मी कुठलाही कॉन्सेप्ट मिस केला असेल तर मी ते असाइनमेंट मध्ये कम्प्लीट करणार. ओके. कारण आपण असाइनमेंट मध्ये सर्व टाईपचे क्वेश्चन्स कव्हर करतो, मग आपले सर्व कॉन्सेप्ट पण तिकडे काय होऊन जातात? कव्हर होऊन जातात. राईट. सो दॅट वॉज ऑल फॉर टुडेज. आता नेक्स्ट लेक्चर उद्या आय विल स्टार्ट विथ फिजिकल केमिस्ट्री, redox reactions. Okay.